हाँ आहे. अहो पण मग ऐकलत का मी काय म्हणाले ते? पडलं माझ्या कानावर. पटलंय का? कशाबद्दल? स्वतःच्या हातावर मेहंदी काढण्याबद्दल. पटण्यासारखं काय? मी काय हातावरती मेहंदी लावून मीटिंगला जाऊ? हे असलं मी काही करणार नाही. मूर्खपणा आहे हा. मेहंदी वगैरे काय? शुभ कार्य आहे. पण ते काय मेहंदी लावून सिद्ध होतं? नाही नाही, कुठे आहो, वाद घालून सिद्ध होतं ना. वाद? मी आपल्या दोघांमध्ये मीच तर वाद घालत असते. मी मेहंदी वगैरे लावणार नाही. आणि मेहंदी लावण्यासाठी अधीराने सुद्धा मला उगाचच भावनात्मक गुंतू नये. तिच्यासाठी नाही काढणार आहात? तिच्यासाठी नाही, कोणासाठी नाही, तुम्ही काढू नका. मी सांगतो तुम्हाला. मला नाही आहे तुमच्यासारखं वागता येणार. असं म्हणजे? माणूस घाण. माणूस घाण आहे का मी? नाही म्हणजे मी असं नाही म्हटलं. मग काय म्हणायचं तुम्हाला? ओके. ओके काय? ओके म्हणायचंय मला. म्हणजे मला वाटतं आता आपली फोन ठेवण्याची वेळ झाली. म्हणजे भांडण सुरू होण्याआधीच जर आपण फोन ठेवून दिला तर भांडण मिटेल नाही का? आणि बघा म्हणजे अधीराचं मन नका मोडू. काढा थोडीशी मेहंदी हातावर. नंतर तुम्हाला वाईट वाटेल. उद्या अधीरा सासरी गेली ना तर तुमच्या मनात येईल की एवढंच तर मागितलं होतं बिचारीने, आपण का नाही दिलं. आणि मग तिची आठवण येत राहील आणि त्या आठवणीमध्ये सतत गिल्ट वाटेल की जर तेव्हा मी एवढंसं करून टाकलं असतं तर. बघा म्हणजे तुम्ही ठरवा. मी सांगायचं काम केलं आणि या ठिकाणी इथे आता मी माझे हे 2 शब्द संपवते आणि फोन ठेवते. भाई आहे खरंच फोन ठेवला? हिरो कोण आहे? टायगर श्रॉफचं नाव ऐकलंस? व्हॉट? शट अप. सिरियसली? मी खोटं का बोलेन? OMG. आय मीन सॉरी, हा नक्की हिरोईनचाच रोल आहे ना? यप. त्यांना फ्रेश फेस हवाय. ऐका ना, ऐका, माझं डन करून टाका ना प्लीज. मी तर फ्री मध्ये पण करेल हा रोल. हा इतकं सोपं नसतं डार्लिंग. कसं आहे ना, त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि डायरेक्टर 10 लाख रुपये मागतोय. काय? 10 लाख? पण असं कसं? आय मीन तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज यार. मी ना एकदम तबला तोड ऍक्टिंग करेल. हा अगं तुला रोल मिळाला तर करशील ना तबला तोड ऍक्टिंग. हे बड्या बड्या बापाची मुलं आहेत ना, त्यांनाच लॉन्च केलं जातं कारण ते पैसा मोजतात. आणि मोठे मोठे स्टार्स आहेत ना, ते पण सुरुवातीला हेच करतात. हो बरोबर आहे, पण मी कुठून आणणार 10 लाख रुपये? एक मिनिट, एक जुगाड होऊ शकतो. हा बोला ना, सांगा ना, करेन मी. तुम्हाला काय बोलली होतीस? तुझ्या बहिणीचं लग्न समर राजवाडे बरोबर होणार आहे? हो मग? अरे मग काय मग, अगं जिजाजी होणार आहे तर तुझा. त्याच्याकडून पैसे माग ना. मालदार माणूस आहे, त्याच्या मनात आलं ना तर तुझी फिल्म प्रोड्यूस करेल आणि लॉन्च करेल ना तुला. नाही मला माहित नाही एवढं काही, पण मला आईला विचारावं लागेल. बघ विचारून, काय ते उद्यापर्यंत सॉर्ट करून सांग मला. आणि जर नाही झालं तर तुझ्या नशिबातच हिरोईनचा रोल नाही असं समज. बाय. आलाय ना प्लॅन लक्षात तुझ्या? नीलिमा, तुला नंतर फोन करते मी. ओके? काय झालं? समर दादा, जो कधीच कोणाचं ऐकत नाही, सगळीकडे ॲटिट्यूड दाखवत फिरत असतो, तो त्या स्वानंदीचं ऐकायला लागलाय. समर दादा आत्ताच तिच्या मुठीत चाललाय. ती या घरात येणार आणि समर दादाला तिच्या तालावर नाचवणार. आणि आपण काय? आपण त्यांचा नाच बघायचा शांतपणे. मॉम? व्हॉट मॉम? तू टेन्शन घेऊ नकोस. मेहंदी लावतात ना, लावू देत. जितके नाचतात तितके नाचू देत. त्या मेहंदीचा बेरंग कसा करायचा ना, हे मला चांगलंच माहिती. काय ग, भूक लागलीये का? नाही. मग ए सुष्मिता, आणखी एक ड्रेस घ्यायला मी अजिबात सांगणार नाही. खूप ड्रेसेस झाले तुझ्या, तर खूप ड्रेसेस घेतलेत. नवीन ड्रेस नकोय मला. कशाला मस्की मारतीयस? ऐक ना मम्मा, मला एक लास्ट गोष्ट हवी. हा प्लीज सांगू. काय पाहिजे तर तुला? मला ना, अरे बोल ना. मला 10 लाख रुपयांची गरज आहे, दे ना प्लीज. किती? 10 रुपये? 10 लाख.
10 लाथा देऊ का तुला? येडं कुठलं? 10 लाख रुपये मागते की वेळ लागला का तुला? माहित नाही यार, मी खूप सिरियसली बोलतेय, प्लीज मला दे ना. म्हणजे मी जर 10 लाख रुपीज त्या प्रोडक्शन हाऊसला दिले ना, ते मला हिरोईनचा रोल देणार आहे, टायगर श्रॉफच्या हिरोईनचा. तुला वेडी झालीयस का तू? काय बोलते, तुला काही कळतं का? इथे तुझ्या दोन्ही भावंडांची लग्न तोंडावर आले. 10 लाख रुपये कुठून देऊ तुला? हा, 10 वर किती शून्य असतात माहितीये तुला? मूर्ख कुठली. जा लवकर आपली कामं कर. तुला सांगितलं ना मी मेहंदीचे डिझाईन्स वगैरे सगळ्या फायनल कर. चल 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 चल. पण मम्मा, मूर्खासारखं बोलो. मूर्ख कुठली. आई आई काय ग? आई स्वानंदीला आपल्याकडनं चुडा द्यायला हवा ना. अगं त्या दिवशी दुकानात दिला नाहीस का? नाही ना. परवा नाही का दुकानात तो तमाशा झाला चोरीचा. हो, मी काय म्हणते, असं कसं होऊ शकतं ना. बघा ना, लग्न ठरल्या दिवसापासून काही ना काहीतरी गडबड होतेच आहे. मी तर म्हणते हा पायगुण असावा की काय. वेळ. अगं वेळ असते एक एक, आणि लग्न कार्याच्या गडबडीत ना अशा गोष्टी होतच राहतात. बरी आठवण झाली. आली मी. ह्या स्वानंदीला दे आणि थांब जरा. ह्या 2 तिला दे. म्हणजे 6 बांगड्या द्यायच्या? अगं हो, म्हणजे ह्या 4 समरनी घेतलेल्या आणि ह्या 2 मी माझ्या नाचुण्यासाठी केव्हाच करून ठेवल्या होत्या. दे तिला. दे तिला. हो. थांब मी ठेवते याच्यात. दे दे ग, मी याच्यात ठेवते ह्याच्यात मी ना. ठीक. या सगळ्यात दे. दे. हॅलो. हॅलो वीणबाई. बोला, कसा काय फोन केला? त्या दिवसानंतर आपलं बोलणंच नाही ना झालं हो, म्हणून वाईट वाटलं मला. त्या दिवशी खूप वाईट वाटलं. खूप त्रास झाला आतमध्ये माहितीये. हो, ऍक्च्युली काय झालं, मी पण त्या दिवशी खूप घाबरून गेले. हो, कसं आहे, त्या दुकानाशी आमचे खूप जुने संबंध आहेत ना, आणि त्यांच्या दुकानात आपल्या हातून, म्हणजे आपल्या माणसांच्या हातून असं काही व्हावं थांबवल्यासारखं झालं हो मला. आणि त्यात समोरचं टेन्शन ते वेगळंच. म्हणजे त्याला कळलं तर काय करेल तो. आणि तुम्हाला पैसे देण्याबद्दल मी आधीही त्याला खूप सांगितलं हो, पण ऐकतच नाहीये तो. काय करणार ना, तुमचेही हात दगडाखाली, आमचेही हात दगडाखाली. आता बघा, मुलांची लग्न आली आहे तोंडावर, पण आता पैशाची गरज आहे तर पैसेच नाहीत. मी एक काम करू का? तुम्हाला मदत व्हावी असं मला वाटतं म्हणून बोलते. हा, पण तुम्ही ते कराच असं काही नाहीये. काय, मी तुम्हाला त्या बांगड्या द्यायला येते ना, त्याच गहाण ठेवा आणि पैसे घ्या तुम्ही. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.